जिल्ह्यात 199 कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड. अजूनही संख्या वाढण्याची शक्यता. लवकरच होणार कारवाई. बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील 199 कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शासनाकडून करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये राज्यात 1182 महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी तब्बल 199 लाभार्थी महिला बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही पडताळणी सुरू आहे. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शासनाची दिशाभूल करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यावर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे. साधारणतः 51,000 लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि 51,000 जे लाभार्थी आहेत त्यामध्ये 21 ते 65 वयोगटामध्ये न बसणारे असे 12,000 लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातले याद्या आपल्याकडे प्राप्त आहेत. त्याची सध्या पडताळणी सुरू आहे. पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ कायमचा त्यासोबत बंद करण्यात येणार. सरकारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे. किती महिला अशा एकूण लाभ घेतलेल्याची आढळल्या? शासनाचं एक 18 ऑगस्ट 2025 एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदनं. त्यात त्यांनी साधारणतः 1183 लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आलेले आहेत. त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः 199ची यादी प्राप्त झालेली आहे. परंतु या 199 पैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे. ती कोणत्या विभागाची आहे काय आहे. 199ची पडताळणी अंती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळेस शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली तर करून घेणे सांगितलेलं आहे. पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले आहे की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी. कुठल्या विभागाच्या ह्या महिला कर्मचारी हे काही निष्पन्न झालंय का? नाही, अजून तरी नाहीये. आताच 2 दिवसाअगोदर ती यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे. संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत. त्या विभाग प्रमुखांकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे.